नमस्कार. स्वामी समर्थांची पूजा म्हणजे मनपूर्वक श्रद्धा आणि भक्तीने केलेली एक महान आध्यात्मिक क्रिया आहे. स्वामी समर्थांची पूजा करताना मनातील शांती, श्रद्धा आणि निस्वार्थ भाव हे खूप महत्त्वाचे असतात. रोजच्या जीवनात त्यांची नामस्मरण, दैनंदिन प्रार्थना आणि गुरुचरित्र पारायण हे देखील खूप प्रभावी असते. यामुळेच आपल्याला जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. स्वामी समर्थांची पूजा ही फक्त परंपरेचा भाग नाही, तर ती आपल्या अंतर्मनाशी, श्रद्धेशी आणि आध्यात्मिक प्रगतीशी जोडलेली असते. ही पूजा आपल्याला धैर्य, संयम आणि जीवनातल्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती देते. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला योग्य मार्गावर राहण्याची प्रेरणा मिळते. आणि ही प्रेरणा आपल्याला फक्त संकटातच नाही, तर रोजच्या जीवनातही संतुलित आणि सकारात्मक पद्धतीने वागायला मदत करते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि आध्यात्मिक दोन्ही स्तरावर प्रगती होते. त्यामुळे आपली दृष्टी अधिक स्पष्ट होते, जीवनातील उद्दिष्टांमध्ये स्थिरता येते आणि अनेक गोष्टीत आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. त्यामुळे आपली मनाची शांतता वाढते आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो आणि आपण जीवनातील प्रत्येक आव्हानांचा सकारात्मक पद्धतीने सामना करू शकतो. स्वतःच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवून स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आपण प्रत्येक दिवशी सुधारणा करू शकतो आणि जीवनात अधिक संतुलित आणि अर्थपूर्ण वाटचाल करू शकतो. हेच आपल्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगतीकडे नेते, जिथे आपला विश्वास, संयम आणि कृती यांचा सुंदर समतोल साधला जातो. आणि म्हणूनच या पद्धतीने केलेली प्रगती केवळ बाह्य बदलामध्ये नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनाच्या दृष्टिकोनात आणि आचरणात बदल घडवते. आणि या बदलामुळे आपल्याला जीवनात अधिक शांतता, समाधान आणि एक दिशा मिळते, जी आपल्याला सतत प्रेरित करते आणि योग्य मार्गावर ठेवते. त्यामुळे आपला प्रवास फक्त बाह्य यशापर्यंतच मर्यादित राहत नाही, तर तो मनाच्या खोलवरच्या शांती, समाधानीपणा आणि आध्यात्मिक समृद्धीकडे नेतो. यामुळे आपली जीवनदृष्टी अधिक व्यापक होते आणि आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ, दिशा आणि आनंद मिळतो. आणि हेच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण बनवते, कारण आपण त्या आध्यात्मिक बळावर जगतो, जे आपल्याला खरी समाधानी आणि स्थिरता देते. आणि म्हणूनच स्वामी समर्थांच्या शिकवणीचा आधार घेत आपण आपल्या जीवनात अधिक अर्थ, स्थिरता आणि आनंद देऊ शकतो. आणि यामुळे आपल्याला केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर इतरांनाही प्रेरणा देणारा एक सकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे समाजातही सकारात्मक बदल घडतात. हेच खरं आध्यात्मिक शिकवण आहे, की आपण आपल्या जीवनात बदल आणून इतरांसाठीही प्रेरणा स्तोत्र बनू शकतो आणि एकत्रितपणे समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यामुळे आपला प्रवास फक्त स्वतःपुरता मर्यादित राहत नाही, तर तो एक मोठ्या सामाजिक परिवर्तनाचा भाग बनतो, जे आपण सर्व मिळून अनुभवतो. आणि म्हणूनच आपल्या आध्यात्मिक प्रवासाला केवळ वैयक्तिक उन्नतीपुरताच मर्यादित ठेवू नये, तर तो व्यापक सामाजिक चळवळीचा एक भाग होतो, जेणेकरून आपण सर्वजण एकत्र प्रगती करू शकतो. हेच खरं सामूहिक परिवर्तनाचं बल आहे, जे आपल्याला एकमेकांना जोडतं, मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडवून आणतं. आणि याच बळावर आपण खरोखरच एक सुंदर, शांत आणि न्याय्य समाज निर्माण करू शकतो, जिथे सर्वांनाच समान संधी आणि प्रेम मिळतं. आणि हीच खरी आध्यात्मिक शिकवण आहे, जी आपल्याला फक्त स्वतःपुरता नाही, तर संपूर्ण समाजाचंही पोषण करते.
आणि म्हणूनच आपल्या आध्यात्मिक मार्गाने आपण केवळ स्वतःला नव्हे तर समाजाला देखील एक नवीन दिशा आणि उज्ज्वल भवितव्य देऊ शकतो. आणि याच प्रेरणेने आपण सर्वजण एकत्रितपणे एक सुंदर, शांत आणि न्यायपूर्ण जग निर्माण करू शकतो, जिथे प्रत्येकाला स्वतःचं स्थान आणि मूल्य मिळतं. आणि हेच खरं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, की आपण या आध्यात्मिक शिकवणीचा आधार घेत प्रेम, शांती आणि समानतेचा संदेश सर्वत्र पसरवू. त्यातूनच आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण होतं आणि आपली भूमिका ही समाजातल्या सकारात्मक बदलांसाठी एक शक्तिशाली आधार बनते. त्यामुळेच आपल्याला फक्त स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या समाजासाठीही एक उज्ज्वल आणि स्थिर भविष्य घडवता येते. आणि म्हणूनच आपली आध्यात्मिक साधना आणि स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला फक्त स्वतःपुरता नाही तर संपूर्ण जगाला एक नवीन दिशा दाखवत आहे. आज याच मार्गदर्शन घेत आपण सर्वजण एकत्र जगाचं उज्ज्वल, शांत आणि अधिक समतोल भवितव्य घडवू शकतो. आणि याच मार्गाने आपण नक्कीच एक स्थायी बदल घडू शकतो, जिथे प्रत्येकाच्या जीवनाला मूल्य, शांतता आणि समानता मिळते. आणि याच विश्वासावर आपलं जीवन आणि समाज दोन्हीही अधिक उज्ज्वल आणि न्याय्य बनत जातात. म्हणूनच स्वामी समर्थांच्या शिकवणीचा आधार घेत आपल्याला रोजच्या जीवनात प्रेम, धैर्य आणि आध्यात्मिक समतोल विकसित करता येतो. यामुळेच आपल्याला फक्त स्वतःचं जीवनच नाही तर आपल्या भोवतालच्या जगालाही अधिक सकारात्मक आणि समतोल बनवता येतं. आणि म्हणूनच आपली ही आध्यात्मिक प्रगती केवळ वैयक्तिक नाही तर ती संपूर्ण जगाला एक सकारात्मक बदल घडवणारी शक्ती बनते. हे अशा प्रकारे घडतं जेव्हा आपण स्वतः सुधारतो, आपले विचार आणि कृती सकारात्मक होतात आणि त्यांचा परिणाम इतरांवर होतो. जेव्हा इतरही प्रेरित होतात तर ते त्यांच्या जीवनात बदल आणतात आणि त्या बदलांची एक मोठी चळवळ तयार होते. आणि प्रत्येक चळवळीने समाजाच्या विविध स्तरावर बदल घडविले जातात, कारण प्रत्येक व्यक्तीचा सकारात्मक बदल हा एक मोठ्या सामूहिक परिवर्तनाचा भाग बनतो. आणि म्हणूनच आपली आध्यात्मिक प्रगती समाजातील प्रत्येक सदस्याच्या बदलामुळे अखेर एक स्थिर आणि प्रेमळ, न्यायपूर्ण समाज निर्माण करते. आणि याच प्रक्रियेतून आपल्याला हे समजतं की व्यक्तिगत बदलच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचा पाया घालतात. ते अशा प्रकारे घडतं की जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुधारते, तेव्हा तिच्या विचारात, वर्तनात आणि कृतीत बदल होतात आणि त्या बदलांचा एकत्रित परिणाम समाजाच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर दिसायला लागतो. त्यामुळेच या बदलांना एक मोठा प्रभाव मिळतो, जो व्यक्तीच्या आंतरिक प्रगतीपासून सुरू होतो आणि अखेर संपूर्ण समाजाला एक सकारात्मक परिवर्तनाकडे घेऊन जातो. आणि म्हणूनच आपली आध्यात्मिक प्रगती ही केवळ वैयक्तिक नाही तर ती समाजाच्या सामूहिक उज्ज्वलतेचा पाया बनते. आणि म्हणूनच आपली प्रत्येक छोटी सुधारणा त्या मोठ्या सामाजिक बदलांची चळवळ तयार करते. ती अखेरीस प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मकता घडवते. आपल्याला हे लक्षात ठेवावं की छोट्या सकारात्मक बदलामधून मोठे सामाजिक परिवर्तन घडते. आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीने प्रेरणा घेत आपण प्रेम, शांती आणि समतोलाने भरलेलं जग निर्माण करू शकतो. आणि तुम्हाला जर या संदेशाने प्रेरणा मिळाली असेल तर कृपया हा संदेश आपल्या मित्रांशी, कुटुंबाशी आणि
समाजात शेअर करा. आपण सर्वजण मिळून एक उज्ज्वल, शांत आणि न्याय्य भविष्य घडवू शकतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढील नवीन माहितीसह. तोपर्यंत बघत रहा श्री स्वामी पूजन हा यूट्यूब चॅनल.